पार्टीला जायचंय पण माझ्याकडे 5-10 मिनिटं Yes, yes, तर मी yes. काय केलं पाहिजे 5 मिनिटात? जर तुमच्याकडे फक्त 5 मिनिटं असतील तर एक तर तुम्ही बाहेर दुपारच्या वेळी जाताय तर ऑफकोर्स बिलकुल सुद्धा सनस्क्रीन अवॉइड करू नका. सनस्क्रीन लावा. संध्याकाळच्या वेळी असेल तर मॉइश्चरायझर लावा. कुठली तरी एक गुड क्वालिटीचा मॉइश्चराइज अप्लाय करून त्यानंतर तुम्ही ऑफकोर्स जे प्रॉब्लेम्स आहेत तिथे फटाफट करेक्टर यूज करून घ्या. सेम शेडचं तुमच्या अकॉर्डिंग टू स्किन कन्सिलर लावा. एक लूज पावडरने मेकअप सेट करा. छान ब्लशर अप्लाय करा. सुंदर मस्कारा लावा, काजळ लावा, लिपस्टिक लावा. तुमचा मेकअप रेडी. येस. आणि ऑफकोर्स याच्यामध्ये तुमची प्रॅक्टिस असेल तर तुम्ही झटपट पटापट करू शकता त्या गोष्टी. ब्लश कसा लावायचा आता? असा फुल लावायचा, इथे लावायचा, फक्त इथे लावायचा? आता हे सुद्धा आहे ना ब्लशर अकॉर्डिंग टू तुमचे चिक कसे आहेत त्याच्यावर डिपेंड करतं. जर तुमचे चब्बी असतील एकदम तर आणि तुमचा राऊंड फेस आहे, तुमचे चब्बी चिक्स असतील त्यावेळी त्यावेळी ब्लशर तुम्हाला लावायचं आहे सी टेक्निकनी. आता बघा सी टेक्निक ओके. त्यामुळे कसं वाटतं की तुमचं अलॉंगेटेड वाटतं आणि खूप छान असा ना सी टेक्निकनी तुमचे गाल पण लहान दिसतात. आणि ज्यावेळी तुम्हाला गालच नाही आहे, तुम्ही एकदम बारीक असाल किंवा तुम्हाला गाल कमी आहे तर तुम्हाला ओ टेक्निकनी लावायचं आहे. जस्ट ओ म्हणजे ब्लशर लावताना हितल्या हितेच असं मस्त मर्ज करायचं आहे. त्यामुळे कसे गाल असे गुबगुबीत आणि छान दिसतात. त्यामुळे सी टेक्निक आणि ओ टेक्निक ही ब्लशरमध्ये जास्त यूज केली जाते. मला सांग 2026चे मेकअप ट्रेंड्स काय आहेत? आता सध्या तर नो मेकअपच ट्रेंड चालू आहे. नो मेकअप बट मेकअप. हां, नो मेकअप पण मेकअप म्हणजे असे मेकअप जे मेकअप केलेले दिसत नाहीत. कसे करायचे? कसे करायचे पुन्हा तेच सांगेन की मॉइश्चरायझर अप्लाय करा. हलकं पिगमेंटेशन नसेल किंवा तुमची स्किन खूप सुंदर फ्लॉलेस असेल तर तुम्हाला आता हाय कव्हरेज फाउंडेशन्स आणि हाय कव्हरेज कन्सिलर येतात. त्यामुळे तुम्हाला करेक्टिंग करायची पण गरज पडत नाही. कन्सिलर घ्या सुंदर असा, त्यांनी पूर्ण फेसला कव्हर करून घ्या. हलकंसं लूज पावडरनी सेट करा. तिथे मग कॉम्पॅक्ट पावडरची पण गरज पडणार नाही तुम्हाला. लिपस्टिकपेक्षा आता सध्या ना खूप सुंदर टिंटेड असे ना लिप ग्लॉस पण आलेत. जर कोणाला खूप नो मेकअप लुकमध्ये लिपस्टिक लावली तर ती दिसणार. त्यामुळे टिंटेड ग्लॉस येतात, ते खूप सुंदर आणि नॅचरल दिसतात. त्यांनी लिप्स तुमचे दिवसभर असे छान सॉफ्ट पण राहतात आणि एक शाईन पण दिसते. ते अप्लाय करा. त्यानंतर ऑफकोर्स मस्कारा आपल्याला बिलकुल पण विसरायचा नाही आहे. मस्कारा अप्लाय करा. बस तुम्हाला जास्त असं काही करायची गरज पण नाही. आणि आत्ताचे सध्याचे जे जेनझीज आहेत किंवा यंग जनरेशन आहे आणि हां ती लोकं आत्ता ब्लशरला इतकं प्रेम देत आहेत. माझ्या मुलीवरून मी सांगते, खूप सुंदर लिक्विड ब्लशर येतात. तर तुम्ही ते लिक्विड ब्लशर जस्ट डॉट करून तुम्ही ब्लेंडरनी ब्लेंड करू शकता किंवा अगदी हाताने सुद्धा ब्लेंड केले ना तर एकदम नॅचरल लुक दिसतो. त्यामुळे आत्ता सध्या लिक्विड ब्लशर, आपल्या वेळी तरी लिक्विड ब्लशर आपण गालाला लावत होतो, पण ती लोकं हलकंसं नोजवर हलकंसं चीनवर पण अप्लाय करतायत. त्यामुळे खूप सुंदर आणि असा म्हणतात असं पिंकी लुक जो क्रिएट होतो ना, हे आता सध्याच्या न्यू जनरेशनला खूप जास्त आवडते. ब्लशर्स म्हणजे खूप छान ट्रेंडमध्ये आहेत आता सध्या. आणि सध्या ब्रायडल मेकअप ज्याच्यामध्ये तू एक्सपर्ट आहेस त्याच्यामध्ये काय ट्रेंड्स आहेत? ब्रायडल मेकअप हे पहिल्यापासून चालत आलेलंच आहे. आणि ब्रायडल म्हटलं ना की मेकअपमध्ये सगळ्यात पहिलं क्लायंटला हवं आहे की माझा मेकअप लॉंग लास्टिंग राहायला पाहिजे, माझा मेकअप गरमीत मेल्ट नाही झाला पाहिजे. बिकॉज ब्रायडल मेकअपचे चार्जेस पण खूप जास्त असतात. आणि आत्ता सध्या जबरदस्त ट्रेंडिंगवरचा बिझनेस असेल तर तो आहे मेकअप आर्टिस्ट लोकांचा बिझनेस. येस. आणि त्यामुळे आपल्याला ना पहिलं तर क्वालिटी प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं. तुमचे टेक्निक्स परफेक्ट असले पाहिजे. तर तुम्ही एखादा ब्रायडल मेकअप म्हणजे ब्राईड जर पे करते तुम्हाला एका लुकसाठी एवढी हेवी अमाऊंट, तर ऑफकोर्स ती एक्सपेक्ट करते की तिच्या चॉईसप्रमाणे ती दिसली पाहिजे. आणि थोड्या तासांसाठी ती तशी दिसली नाही पाहिजे. तर तिचं पूर्ण पहिलं फंक्शन कंप्लीट होईपर्यंत तुमचा मेकअप 5 to 6 hours ॲज इट इज राहायला पाहिजे. तर ब्रायडल मेकअपमध्ये मी तुम्हाला सांगेन गुड क्वालिटी ऑफ प्रोडक्ट, बेस्ट टेक्निक आणि तुम्ही काय सर्व्हिस प्रोव्हाइड करताय, क्लायंट सॅटिस्फाईड होऊन बाहेर पडला पाहिजे. पण लुक कसा पाहिजे? लुक खूप सारे आता सध्या तुम्ही बघत असाल सेलिब्रिटीज लोकांचे लुक खूप व्हायरल आहेत. आणि सेलिब्रिटीज लोकांचे सध्याचे लुक तुम्ही बघायला गेलं तर कोणाचे म्हणजे तू सांग. म्हणजे आलिया भट्टच्या, म्हणजे दीपिका पदुकोणचे लुक्स होते किंवा आपले प्रियंका चोप्राचे होते. आणि आता खूप सारे म्हणजे खूप लोकांची लग्न झाली आहे. दीपिकानी तर तुम्ही बघितलं असेल
तिने नो फाउंडेशन मेकअप केला होता स्वतःच्या लग्नामध्ये. तिच्या स्किनवरचे जे पण टेक्स्चर्स होते, जे पण ती जशी होती तशीच होती. हलकंसं जसं मी म्हणाली ब्लशर, लिपस्टिक. आत्ता सध्याच्या ब्राईडला खरंच एकदम नॅचरल लुक पाहिजेत आणि त्यांच्या घरामधली लोकं असतात ना, त्यांना पण तसंच बघायचं आहे की ही चेंज नाही झाली पाहिजे. पूर्वीच्या काळी कसं होतं, मेकअप म्हटलं ना की लोकांना असं वाटायचं की हा वेगळीच तयार होऊन वेगळीच मुलगी दिसली पाहिजे. पण नाही आहे आता असं. आता लोकांना जसंही नॅचरल हवं आहे तशा पद्धतीने नॅचरली, पण तिच्या काही चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन प्रॉब्लेम्स असतील ते सगळे हाईड करून सुद्धा मेकअप हा मेकअप दिसला नाही पाहिजे चेहऱ्यावर. तर आता सध्या ब्राईडमध्ये खूप नॅचरल मेकअपचाच ट्रेंड चालू आहे. असं त्यांना खूप सारे कलर्स डोळ्यावर नको आहेत, खूप असे हेवी लॅशेस, हेवी लेन्सेस नको आहेत. खूप नॅचरल, सोबर, सटलच सध्या लोक मागतायत. आणि त्यासाठी ते लिक्विड कन्सिलर वापरलं पाहिजे. हां, म्हणजे लिक्विड कन्सिलर्स आहेत, छान लिक्विड ब्लशर्स आहेत, खूप छान छान स्प्रेज येतात, सेटिंग स्प्रे. आता पहिलं कसं होत होतं की मेकअप झाल्यानंतर डायरेक्टली फिक्सर मारायचे, फिक्स झाला मेकअप झाला. पण आता नाही आहे. आता हायड्रेटिंग स्प्रे आले, सिरम स्प्रे आले आहेत, त्याच्यानंतर आता शाईन स्प्रे आले आहेत. बिकॉज आता डुई मेकअपचा खूप ट्रेंड आहे. म्हणजे मेकअप ना लोकांना मॅट आणि ड्राय नाही आवडत, लोकांना डुई मेकअप पाहिजे. मग त्यासाठी ना म्हणजे काय? डुई मेकअप म्हणजे ना असा मेकअप छान असा ग्लास स्किन दिसला पाहिजे, ग्लॉसी दिसला पाहिजे, चमकला पाहिजे, शायनी वाटला पाहिजे. येस, लोकांना असा मॅट आणि पावडरी लुक नाही आवडत आहे. मग ते स्प्रेची कमाल असते. वेगवेगळे स्प्रे जे यूज होतात प्रोफेशनल मेकअप्समध्ये, त्याच्यामुळे तो मेकअप असा ओलसर पण असा कुठेही निघणार नाही असा डुई मेकअप आता सध्या स्प्रे मिळतो का? खूप सारे वेगवेगळे स्प्रे येतात. सेटिंग स्प्रे आहे, फिक्सिंग स्प्रे आहे, शाईन स्प्रे आहे, इवन सिरम स्प्रे आहे. तर फक्त ते कधी कुठल्या वेळी यूज करायचे यासाठी तुम्हाला एका प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट कोर्सला यावं लागेल असं आहे. पण छान आहे. म्हणजे आता खूप 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 प्रोडक्टमध्ये छान छान व्हेरिएशन्स आलेत आणि ते यूज करून आपण खरंच आपल्या ब्राईडला हवा तसा सॅटिस्फॅक्शनवाला लुक देऊ शकतो. मला एक सांग की असं पूर्वी मेकअप आर्टिस्ट म्हटलं की एवढं काय असं हां ही मेकअप करते असं होतं. आज मी बघते ब्रायडल मेकअपला, म्हणजे मी असं कधी कधी मजेत म्हणते एवढासा चेहरा आणि त्याच्यासाठी लाखो रुपये घेतात. येस. तर हे करिअर होऊ शकतं का? आत्ता तुम्हाला सांगते, मेकअप आर्टिस्ट सारखं करिअर खरंच कुठे नाही आहे. मी तुम्हाला सांगू, आज माझं पण तुम्ही उदाहरण घ्याल तर मी एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे गेल्या 8 वर्षापासून. पण इतक्या वर्ष आधी मी जॉब करत होते, पण त्या जॉबमध्ये मी पहिल्या 10 वर्षात जेवढं कमवलं नाही तेवढं ते 10 वर्षाचं मी अगदी 2-3 वर्षामध्ये कमवलं आहे. ते कशामुळे? कारण की हे जे मेकअप आर्टिस्ट फील्ड आहे हे इतकं बूम झालं आहे ना, आणि त्यामध्ये ना लोक तुमच्या स्किलला तुम्हाला पे करतात आणि तुम्हाला हवे ते पे करतात. कारण सोशल मीडियावर जाणार असतात ना तुमचे फोटो. पूर्वी कसं ते अल्बममध्ये असायचे. हां, पूर्वी कसं होतं की एखादा मेकअप आर्टिस्ट बुक करायचं तर आपण जवळच्या पार्लरमध्ये जायचो, ती अल्बम काढायची, फोटो दाखवायची. पण आता सोशल मीडिया हे असं झालं आणि प्रत्येकाच्या आज हातामध्ये फोन आहेत, रील्स आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर मेकअप आर्टिस्ट लोक आता खूप फेमस झाले आहेत आणि लोक हवं तसं पे करायला रेडी आहेत एखाद्या बेस्ट आणि म्हणजे म्हणतात ना फेमस मेकअप आर्टिस्ट लोकांना. पण ऑफकोर्स ते स्किलसाठी, आणि मेकअप आर्टिस्ट बिझनेस हा सध्याचा बायकांसाठी स्पेशली खूप जबरदस्त बिझनेस आहे. म्हणजे ज्या लोकांना या फील्डमध्ये यायचं पण असेल मेकअप आर्टिस्ट, आणि मी स्वतःच्या हातून हजारोनी मुलींना माझे प्रोफेशनल क्लासेस असतात, तर हजारोनी मुली माझ्या क्लासमधून मेकअप आर्टिस्ट होऊन बाहेर पडते. आणि मी कितीतरी मुलींना असं बघितलं आहे ज्या आधी फायनान्शियली बिलकुल पण स्ट्रॉंग नव्हत्या, पण आज स्वतःची गाडी घेतली आहे, स्वतःचं घर घेतलं आहे, स्वतःचे स्टुडिओज आहेत आणि आज त्या पायावर खंबीरपणे उभे आहेत. आणि खूप सुंदर फील्ड आहे ही. पूर्वी इतका, म्हणजे मी तुम्हाला सांगते, मी पहिलं जेव्हा ऑर्डरला जायची तेव्हा ते आजी आजोबा लोक असं मला विचारायचं, अगं तू रंगकाम करणारी आहेस का? रंगकाम म्हणजे त्यांच्यासाठी चेहरा रंगवणं. म्हणजे आम्हाला इतकं हसायलाच होतं ना खरं म्हणजे. रंगरंगोटी करणारेच म्हणायचे आम्हाला ते आधी. आणि इतकं मेकअप आर्टिस्ट फील्डकडे पहिलं असं इतक्या छान असं बघितलं नाही जायचं. लोकांना वाटायचं काय, म्हणजे पार्लरमधल्या लोकांकडे पण असंच बघितलं जात होतं की काय हात घासता तुम्ही, पाय घासता, तोंड. पण आता तसं नाही आहे. आता ही फील्ड खूप पुढे गेलेली आहे आणि मी तर म्हणेन ना की जर तुम्हाला कमी वेळामध्ये जास्त फेम, नेम हवं असेल तर हा एक ऑप्शन तुमच्यासाठी खरंच खूप चांगला असेल. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.